पावलाने आलिया अंबाबाई सोन्याच्या पावलाने आलिया अंबाबाई सोन्याच्या पावलाने। नमस्कार माऊली, नमस्कार। आपल्या सगळ्यांना हे माहितीच आहे की घटस्थापनेच्या दिवशी या नवरात्राची सुरुवात होते आणि मग 9 दिवस आपण या देवीचं पूजन अत्यंत मनोभावे करतो आणि मग विधिवत त्याचं विसर्जन सुद्धा होत असतं। पण यातली एक रंजक कथा अशी आहे की दरवर्षी या देवीचं आगमन आणि निर्गमन वेगवेगळ्या वाहनावरून होत असतं। माऊली, कधी ती अश्वारूढ असते, कधी तिचं वाहन सिंह असू शकतं किंवा काही वेळेला तिचं वाहन म्हैस देखील असतं आणि त्या वाहनाला अनन्य साधारण महत्व आहे। कारण माऊली, ती कोणतं वाहन घेऊन येते याच्यावरून सृष्टीच्या भविष्याबद्दल भाकीत केलं जातं। उदाहरणार्थ, जर ती अश्वारूढ देवी असेल तर त्या आगमनामुळे राजकीय कलह, छत्रभंग किंवा वादळ याचं आगमन होऊ शकतं। माऊली, याचं आगमन होऊ शकतं। माऊली, तू तुझ्या मुलांना काही संकट येणार असेल तर कसे संकेत देतेस, तशीच ही जगताची माऊली सुद्धा आपल्याला काही संकेत देत असते, पण आपल्याला ते ओळखता यायला हवे। हे बघ, मल्ल क्रीडा करण्यासाठी दैत्यराज तुझी प्रतीक्षा करतायत। महाराज, मला क्षमा करा, परंतु मी दैत्यराजाशी नाही खेळू शकत। तू राजाज्ञेचा अपमान करतो आहेस। जा। भ्राताशुंभ, भ्राताशुंभ, हे काय पाहतो आहे मी? एकेकाळी शेकडो मल्लांना पराभूत करणारा माझा बंधू आज एका सामान्य दैत्य मलाकडून पराभूत झाला। काय करावे निशुंभा, मला रोग जडला आहे, त्यानेच हे घडते आहे। रोग? मला का नाही सांगितले? मी आत्ताच वैद्यांना। थांब थांब, कुठलाही वैद्य माझा इलाज करू शकत नाही, केवळ तीच करू शकेल। ती कोणती? तीच ती जिने तुझ्या बंधूची दैत्यराज शुंभची निद्रा नाहीशी केली आहे। जळी स्थळी तिन्ही त्रिकाळी केवळ आणि केवळ तीच समोर दिसते आहे। असे आहे तर म्हणजे दैत्य राजांना प्रीतीच्या रोगाची बाधा झाली आहे तर ही तर खूप आनंदाची बाब आहे। कोण आहे ती? कुठल्या राज्याची राजकन्या आहे?
ती कोण आहे, कुठे आहे, काहीही ज्ञात नाही. अरे जर नाव ज्ञात नाही, ठिकाण माहित नाही, तर तिला शोधायचे कसे? शोध, काहीही करून शोध, तिन्ही लोकी शोध. ती जर मिळाली नाही तर तुझा बंधू जगू शकणार नाही. आणि महत्वाचे म्हणजे दैत्य गुरु शुक्राचार्य यांनी सांगितले आहे, ती यौवना, ती सुंदरी माझी साम्राज्ञी होण्यास पात्र आहे. मग तर हे कार्य शीघ्राती शीघ्र संपन्न व्हावे यासाठी मी स्वतः प्रयत्न करीन. माझा बंधू विवाहोत्सुक आहे. याहून आनंदाची वार्ता ती काय असावी? कोणी केले? दैत्यगुरु आपण? क्षमा असावी, मी आपणास पाहिले नाही. मी हे केव्हाच हेरले होते दैत्यराज. माझ्या कानावर काही बाई आले होते की हल्ली आपले ध्यान कुठेतरी हरवलेले असते, परंतु त्याचा प्रत्यय आज प्रत्यक्षात आला. तसे नाही गुरुवर्य, परंतु काहीही लपवायचा प्रयत्न करू नका दैत्यराज. आपला चेहरा, आपले नेत्र सारे काही स्पष्ट संकेत देत आहेत. ही प्रीतीची बाधा आपल्याला चांगलीच गुणकारी पडलेली आहे. खरंय दैत्यगुरु, मी देखील हे प्रथमच अनुभवतो आहे. काय करावे काहीच कळत नाही. मग मी जे कथन केले होते त्याचा पाठपुरावा करा. ती यौवना, जिचे तुम्हास भास होतात, जिने तुमच्या मनावर ताबा मिळवला आहे, तीच तुमची साम्राज्ञी होण्यास पात्र आहे. तेव्हा आकाश पाताळ एक करा आणि तिचा शोध घ्या. होय, त्याच कामगिरीवर सर्व सैन्याला पाचारण केले आहे. उत्तम. आणखी एक महत्वाचे सांगायचे तुम्हाला. आज्ञा असावी गुरुवर्य. सध्याचा काळ अतिशय मायावी आहे. आजपर्यंत केवळ असुरच होते जे माया करून, शक्ती वापरून, रूप बदलून आपला कार्यभाग साधत होते. परंतु आता देवही या कार्यात शास्त्रात पारंगत झालेत. मी आपला रोग समजलो नाही गुरुवर्य. मला सांगा, आपला माझ्यावर विश्वास तर आहे ना? आपण असे का विचारतात गुरुवर्य? आपला शब्द प्रमाण आहे माझ्यासाठी. आपण जर आज्ञा केली तर मी या क्षणी माझा प्राण त्याग करेन. नाही नाही, त्याची आवश्यकता नाही. परंतु मला असे ज्ञात झाले आहे की ते देव आपल्या विरुद्ध काहीतरी मायावी कारस्थान रचू पाहत आहेत. विशेषतः तो कपटी इंद्र. तो आपल्या समक्ष कोणतेही रूप घेऊन येईल, अगदी माझे सुद्धा. तो आपणास आपल्या ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करेल. कदाचित हेही सांगेल की कसे तुम्ही त्या यौवनेच्या स्वप्नातून बाहेर पडा, कसे तुमचे चित्त थाऱ्यावर नाही. परंतु तुम्ही त्याचे कदापि ऐकू नका. समजले मला, पूर्णतः समजले. आपण मला काय सांगू पाहता आहात. तर कोणीही माझ्या समक्ष आले तरी मी माझे लक्ष
माझ्या ध्येयापासून टळू देणार नाही. दैत्यराज शुंभ, असे भासते आहे आम्हाला की आपल्यावर कुठल्या तरी यौवनेने मोहिनी केली आहे. आपण हे मला विचारत आहात, जसं की आपणास हे ज्ञान देखील नाही. दुर्दैवाने नाही. जर हे पूर्वीच योग्य वेळीच ज्ञात झाले असते तर आपले हे अधःपतन थांबवणे शक्य झाले असते. आपण काय बोलत आहात याचे आपणास भान आहे की नाही? आपण त्या मोहात इतके वाहून गेलात की साक्षात दैत्य गुरूंशी आपण संभाषण करत आहोत हे देखील विसरलात. आता आपले हे करुण भाव काहीही उपयोगी नाहीत. मला ज्ञात आहे आपण दैत्यगुरु नाहीच. आपण एक बहुरूपी आहात जे मला माझ्या ध्येयापासून दूर लोटत आहात. तुमची मती खुंटली आहे दैत्यराज. तुम्हा सत्य आणि असत्य यातील अंतर समजेनासे झाले आहे. अद्यापही विलंब झालेला नाही. हा सारा त्या देवांचा मायावी खेळ आहे. तो आपण ओळखा आणि भानावर या. तू ज्या मार्गावरून चालू पाहतो आहेस त्यावर केवळ विनाश आहे, विनाश. होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्याचे तुला बळ लाभो. महाराज 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 काय झाले? मी सांगितलेले कार्य झाले? झाले नसेल तर आल्या पावली परत जा. नाही महाराज, आपण जसे वर्णन केले होते अगदी तशीच एक सुंदर स्त्री या नगरामध्ये दृष्टीस पडली आहे. काय? होय महाराज, ती युवती नक्षत्रासारखी सुंदर आहेच, परंतु सर्व कलामध्ये देखील निपुण आहे. तिचा स्वर, तिचा गळा कोकिळेपेक्षाही मधुर आणि नृत्य साक्षात वीज नृत्य करते आहे असे भासते आहे. आणि तिच्या भावमुद्रा पाहून महाराज तुम्ही धाराशाही व्हाल. महाराज 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 आम्हाला आणखी धीर धरवत नाही. आता या क्षणी आम्हाला त्या सुंदरीस भेटावयाचे आहे. महामंत्री धूम्रलोचन, प्रणाम दैत्यराज. तात्काळ जा आणि या दैत्य कुळाच्या होणाऱ्या सम्राज्ञीला आमच्या समोर सन्मानाने उपस्थित करा. स्वागत आहे धूम्रलोचन. तुला कसं समजले की मला तर हे देखील ज्ञात आहे की तू येथे का आला आहेस, परंतु तू इतका शूरवीर, दैत्यांचा महामंत्री, तरी देखील एका स्त्रीशी लढा देण्यासाठी इतके सैन्य घेऊन आलास. वाटलं नव्हतं तुझ्या मनात युद्धाबद्दल इतके भय असेल. हे आपला स्त्री, तुझ्या सारख्या स्त्रीला इथून घेऊन जायला
एक सामान्य दैत्य देखील उपयुक्त आहे. तुला सन्मानाने त्याच्या समक्ष उपस्थित करावे अशी माझ्या स्वामींची आज्ञा आहे. त्यांची आज्ञा आणि मी का ती मान्य करावी? असतील तुमचे महाराज दैत्यराज आणि ते माझ्यावर मोहित झाले आहेत, हे देखील मान्य. परंतु जर त्यांना मला भेटायचे असेल तर त्यांनी स्वतः यावे, मला भेटावे आणि मला घेऊन जावे. अन्यथा मी काही येणार नाही. तुझ्या या उद्दाम भाषेची शिक्षा देण्याचा मोह मला अनावर होत आहे. परंतु माझे हे हात राजाज्ञेत बांधले गेले आहेत. अशी कशी राजाज्ञा आणि असा कसा राजा? जो तुझ्यासारख्या तुच्छ सेवकाला पाचारण करतो. तुझ्यासारखा भयभीत पुरुष अन्यत्र कोठेही सापडणार नाही. तू तुझी सीमा पार करते आहेस. आता माझा संयम नष्ट होत आहे. माझ्या या हाताने तुझ्या केसपटा ओढून फरफटत तुला दैत्य राजांसमोर उभी करेन, तेव्हाच मला स्वस्थता लाभेल. काय हे काय सांगतो आहेस? भानावर तर आहेस? होय महाराज, खरं आहे. बंधो, हे दिसते तितके सहज प्रकरण वाटत नाही. आपली आज्ञा असेल तर या क्षणी सैन्य घेऊन त्या मायावी स्त्रीवर आक्रमण करतो आणि आपल्या समक्ष उपस्थित करतो. तिने आपला अपमान केला आहे, या दैत्य कुळाचा अपमान केला आहे. शांत बंधू, शांत. त्या सुंदरी बद्दल असलेली उत्सुकता आणखी वाढू लागलेली आहे. शूरता आणि सुंदरता असे एकमेवाद्वितीय संगम तिच्या ठाई आहे. ती कोणी साधारण स्त्री नाही. मला तर या क्षणी हे जाणवते आहे की ती एक अहंकारी व गर्विष्ठ स्त्री आहे. का नसावे? तिने अहंकारी का नसावे? तिला गर्व आहे तिच्या सौंदर्याचा, तिला अहम आहे आपल्या शौर्याचा, आढ्यता आहे तिच्या साहसाची. आणि अशी स्त्री या दैत्य कुलाची स्वामिनी होऊ शकते. आज त्या स्त्रीने माझ्या या मनावर तिने अधिराज्य केले आहे. आता ज्या दिनी, ज्या क्षणी ती या साम्राज्यावर राज्य करेन, त्याच दिनी हा दैत्यराज समाधानी होईल. जसे देवीचे विविध अवतार आहेत तशीच तिची विविध रूप आहेत. आणि त्यातही ती देवी आपापला रंग घेऊन आली आहे. आणि त्यामुळे नवरात्राच्या 9 दिवशी त्या रंगाचं वस्त्र आपण परिधान करावं. त्यामुळे देवी आपल्यावर निश्चितपणे प्रसन्न होते. आपल्याला उत्सव साजरा करायचा असला की मग तो आपण अगदी मनोभावे साजरा करावा. म्हणजे पिवळा, हिरवा, करडा, केशरी, श्वेत, लाल, नील, गुलाबी आणि जांभळा असे 9 रंग लक्षात ठेवायचे. 9 रंग असो नाही तर नवरात्री असो, देवीचा हा अखंड जागर चालू ठेवावा. तोवर उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. सोन्याच्या पावलाने आलिया, सोन्याच्या पावलाने आलिया अंबाबाई.